प्रभाग क्रमांक 4 वज्रेश्वरी नगर, लामखेडेमळा, तारवाला नगर परिसर हा नेहमीच समस्यांच्या गर्तेत सापडलेला परिसर। यापूर्वी अनेक नगरसेवक येथे होऊन गेले, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे भरीव योगदान या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केले नाही। अनेकांनी खोटी आश्वासने दिले, जनतेला भुलवलं, परंतु मी अशी खोटी आश्वासने न देता नागरिकांचे खरोखरीच काम करेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ लक्ष्मी रवींद्र ताठे यांनी यावेळी व्यक्त केला। तर आम्ही बघितलं अतिशय असं लोकांच्या समस्या आहेत आणि हे लोक पारंपरिक तेच उमेदवार निवडून देतात, कारण आपण मतदारांची चुकी आहे याच्यामध्ये का आपण जे उमेदवार निवडून देतो ते यांच्याकडे घरं उठण्याची वेळ आली, यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली, लेकरं बाळा घेऊन जाणार कुठं। आज 20-20, 25-25 वर्ष हे लोक इथं स्थानिक आहे आणि यांना नोटीस लागलेले आहे। आताच मला मावशीने सांगितलं का या घरांना आमच्या नोटिसा लागल्या। मग मला वाटतं नगरसेवकांनी मतं मागण्यापेक्षा यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे। आता आम्ही यांना आश्वासन दिलंय का यांनी या वेळेला जर आम्हाला संधी दिली ना आम्हाला निवडून दिलं तर आम्ही यांना घरपट्टी लागू करू आणि हे घर जर उठले तर लक्ष्मी ताटे आणि माझ्या सोबतच्या उमेदवार आम्ही अतिशय अशा उपोषणाला बसू आणि यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच यांना मी गवाही देते का मावशी या घरांना आम्ही घरपट्टी लागू करू आणि हे घर कायम स्वरूपी इथेच राहतील, तुमचे लेकरं बाळा बेघर होणार नाही। फक्त तुम्ही पण आता जो उमेदवार चांगला आहे, जो तुमचं काम करेल अशा उमेदवाराला ना अशा चेहऱ्याला निवडून द्या, एवढी कळकळीची विनंती करते मी तुम्हाला। वज्रेश्वरी नगर, लामखेडेमळा, तारवाला नगर परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ लक्ष्मी ताठे, उमेदवार गणेश उन्हवणे यांनी आज जोरदार प्रचार या परिसरात केला आणि नागरिकांचे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। घरपट्टी लागायला पाहिजे, बाकी काय गरीबाची तेवढीच आशा आहे ना। घरपट्टी लागायला पाहिजे, मोडायला पाहिजे। आता मोड करतो आम्ही जायचं कुठं, आम्हाला झोपा नाही, लेकर बाळा न्यायचं कुठं। लोकांनी आंधळ पांगड लंगड त्याचा विचार नाही करते, तोडायला नोटीस आले 3-4 नोटीस आलेले आहे। जर आम्हाला जर जागा दिला ते आपल्यासाठी लढणार, आम्हाला बेघर दिले तरच आम्ही मताला येणार आहे, नाही तर कोणी चिडला हलायचं नाही। आणि अशी कागदावर आम्हाला लेखी द्या, आम्हाला कुठंतरी जागा भेटल किंवा झोपडं भेटल, हा बस तरच येणार आहे, नाही तर कोणीच येणार नाही मताला। सचिन गायकवाड, टॉप न्यूज, नाशिक।